नमस्कार, मी DJ कदम. आपण शेतीविषयक सॉफ्टवेअर बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की कल्टिव्हेशन म्हणजे मशागतीपासून आपण सुरुवात करतो शेतीची. तर सुरुवातीपासूनचे जे पण काही खर्च आहेत मशागतीचे ते आपण याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये नोंदी ठेवू शकतो. जसं की आपण शेतामध्ये वेगवेगळे युनिट पाडलेले असतात, भाग पाडलेले असतात. म्हणजे समजा टोमॅटोची शेती, भेंडीची शेती, ऊसाची शेती, तर आपण त्याला युनिट म्हणतो. तर त्या युनिटमध्ये आपण काय काय पीक घेणार आहोत आणि त्या पिकाचा येणारा खर्च एकूण आपल्याला तो मिळणार आहे. तर सुरुवातीला बघू आपण यामध्ये आपण शेती करत असतेवेळी मशागतीची कामं करतो सुरुवातीपासून. तर आपल्याला जे पण काम करायचं आहे मशागतीचं ते इथं आपण सिलेक्ट केले. नंतर शेतीसाठी कामगार कोण कोण त्या दिवशी हजेरीसाठी आहेत त्यांना आपण इथे सिलेक्ट करतोय. पगार किती देत आहोत ते पण आपण इथं बघतोय. तर असं पण शेतीमध्ये मशागतीला असलेल्या लोकांची सिलेक्शन इथं करायचं आहे. त्यांचा पगार, हजेरी देते वेळी आपण पूर्ण दिवसाची किंवा अर्ध्या दिवसाची अशी सिलेक्ट करू शकतो. इथं मजुरीची कामे या ऑप्शनमध्ये आपण त्या दिवशी त्या प्लॉटमध्ये किती मजूर आपण कोणत्या कामासाठी लावलेले आहेत ते इथं सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर पुढे आपण जर शेतीला खत किंवा इतर औषधं देत असू तर ते आपण इथं सिलेक्ट करायचं आहे की त्या प्लॉटसाठी आपण किती पोती खत दिलेलं आहे किंवा किती लिटर औषध किंवा इतर काही जे पण आपण शेतीला देतो ते इथं सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यावरून आपल्याला त्याचं कॉस्टिंग मिळेल की बाबा त्या प्लॉटसाठी, त्या पिकासाठी आपण एकूण किती मजुरीवर खर्च केलेला आहे आणि एकूण किती औषधं आणि खतासाठी खर्च केलेला आहे. खाली सेव्ह करायचं आहे. असेच सर्व ऑप्शन आहेत. जसे की सेल आहे, शेतीतून उत्पादन घेतल्यानंतर आपण कुणाला सेल केलं, किती क्वांटिटी सेल केलेलं आहे ते आपण इथं नोंदी ह्या करायच्या आहेत. अशा पद्धतीनं आपण जर उधार विक्री केलेली असेल तर आपण त्याच्या नोंदी ठेवू शकतो आणि त्या व्यक्तीकडून जर पैसे आले तर त्याच्याही नोंदी आपण ठेवू शकतो. म्हणजे कोणत्या कस्टमरकडून किती येणे बाकी आहे किंवा रोखीने विक्री केलेली आहे हे आपल्याला समजू शकतं. खते, औषधे आपण ज्यावेळी खरेदी करतो त्याच्या इथं नोंदी ठेवण्यात आलेल्या आहेत. याच्यावरून आपल्याला खते आणि औषधांचा व्यवस्थित आपल्याला स्टॉक मिळतो आणि तो कोणत्या प्लॉटसाठी किती वापरलेला आहे याचं कॉस्टिंग मिळतं. खरेदी केलेले माल आपण उधारवर जर खरेदी केलेले असतील तर त्याला आपण परतफेड करतो. तर त्यावेळी आपण ह्या मेनूतून आपण पेमेंट कशा पद्धतीनं त्याला परतफेड केलेलं आहे हे आपल्याला समजू शकतं. रिपोर्टमध्ये बघणार आहोत आपण. पहिल्यांदा बघू आपण कल्टिव्हेशन म्हणजे मशागतीची कामं आपण केलेली आहेत. तर प्लॉट नंबर 1 साठी आपण मशागतीची कामं केली आहेत. प्लॉट नंबर 1 मध्ये जे पीक घेतलेलं आहे आपण, आता समजा आपण टोमॅटोचं पीक घेत आहोत. तर लागण झाल्यापासून ते उत्पन्न निघेपर्यंत आपल्याला त्या प्लॉटवर किती मशागतीचं काम झालेलं आहे हे आपण बघू शकतो. आपल्याला स्क्रीनवर दिसतं किंवा आपण हे प्रिंटआउट घेऊ शकतो. तर प्लॉट नंबर 1 मध्ये एकूण मशागतीचा खर्च किती झालेला आहे हे आपल्याला लक्षात येतं. इथं मजुरी रुपये ह्या कॉलममध्ये 3450 मजुरी एकूण झालेली आहे. म्हणजे समजा 10/1 पासून ते मार्चपर्यंत. नंतर त्याच्यावर आपण त्या प्लॉटवर खताचा आणि औषधाचा किती खर्च केलेला आहे हे इथं मिळतं आणि ह्या दोन्हीची एकत्रित आपल्याला टोटल मिळते. त्या पिरियडमध्ये आपण त्या पिकावर किती खर्च केलेला आहे हे मशागतीवरून आपल्याला, या रिपोर्टवरून आपल्याला लक्षात येतं. ह्याच्यातून आपण दुसरा रिपोर्ट बघू शकतो की ते उत्पन्न जे आपण काढलेलं आहे
आपण तो प्लॉट सिलेक्ट करू. त्या प्लॉटवर आपण किती उत्पादन मिळवलेलं आहे हे आपल्याला बघता येतं. प्लॉट सिलेक्ट केला आणि आपण त्या प्लॉटमधून आपल्याला किती उत्पन्न झालेलं आहे ह्या रिपोर्टमधून आपल्याला बघायला मिळतं. सुरुवातीला इथं तारीख मिळते आणि हे कुणाला विकलेलं आहे त्या कस्टमरचं नाव आपल्याला मिळतं. ते रोखीने विकले की उधारीने विकले ते मिळतं. बिल नंबर मिळतो. नंतर त्या वेगवेगळ्या युनिटमधून विकला असेल तर ते युनिटचा क्रमांक मिळतो. त्या युनिटमध्ये काय पीक होतं, टोमॅटो. नंतर ते आपण किलोमध्ये विकलेलं आहे. 500 किलो, 2000 किलो, 1500 किलो असे एकूण 4000 किलो आपण विक्री केलेले आहे. आणि ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे रेट इथं दिलेले आहेत. त्या रेटवरून टोटल एकूण उत्पन्न त्या प्लॉटमधून आपण किती घेतलेलं आहे, 80,500. तर हे आपल्याला ह्याच्यातून मिळतं. सेल्स रजिस्टर भेटलं. तसेच परचेस रजिस्टर आपण एकूण खरेदी किती केलेली आहे खतांची वगैरे, टोटल एकूण आपण किती खरेदी केलेली आहे हे मिळतं. हा रिपोर्ट बघू. खरेदी रजिस्टर म्हणतो आपण ह्याला. तर याच्यामध्ये आपल्याला तारीख, बिल नंबर, कुणाकडून खरेदी केलेलं आहे, किती अमाऊंटचं खरेदी केलेलं आहे, खरेदी रजिस्टर मिळतं. आणखी जे आपण दररोजच्या मशागतीसाठी, शेतीच्या मशागतीसाठी मजुरांना आपण पगार देत असतो, तर त्यांचा विजेचा रिपोर्ट मिळतो. ऑल विजेस आणि पर्टिक्युलर एखाद्या व्यक्तीचा पगार जर काढायचा झाला तर इथं आपल्याला असं नाव सिलेक्ट करता येतं. समजा नीता कांबळे. पिरियड आपण सिलेक्ट केला. समजा आठवड्याचा पगार देत असू तर आठवड्याचा आपण सिलेक्ट करू शकतो. महिन्याचा देत असेल तर महिन्याचा सिलेक्ट करता येतो. नीता कांबळेनं किती दिवस काम केलेलं आहे, हजेरी किती हे आपल्याला इथं दिसतं. म्हणजे टोमॅटोच्या शेतामध्ये भांगलणीचं काम केलेलं आहे. पगार आहे 200 रुपये. 1 दिवस काम केलेलं आहे तर एकूण पगार इथं मिळतो. असंच वेगवेगळ्या व्यक्तीचा आपण वेगवेगळ्या पद्धतीनं पगार काढू शकतो. हे असे वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट मिळतात. त्यामुळे आपल्याला शेती करण्यासाठी या रिपोर्टमध्ये रामा पवार यांची मजुरी, त्यांनी कधी कधी काम केलेलं आहे हे आपल्याला मिळतं. कोणत्या शेतामध्ये काय काम केलेलं आहे याचं नॅरेशन पण आहे. नंतर त्याचा मजुरीचा दर आहे आणि त्याची हजेरी आहे. एकूण 5 दिवसाची हजेरी आहे. एकूण किती पगार त्याला द्यायचा आहे ते आपल्याला मिळतं. त्याबरोबर सर्व कामगारांचा आपल्याला पगार काढायचा असेल त्या पिरियडमधला तर तसाही मिळतो. कुणाचे किती दिवस मजुरी झालेली आहे याची आपण नोंदी करत असल्यामुळं ह्या नोंदीचा रिपोर्ट मिळतो. आता इथं आपण बघू. एक शोभा पाटील 3 दिवस काम केलेलं आहे, 600 रुपये पगार. रामा पवार 5 दिवस काम केलेलं आहे, 1250. असं हे टोटल मिळते आपल्याला. एकूण हजेरी दिवस किती झाले, 14. नंतर 3450 हा पगार झाला आणि कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हा आपल्याला रिपोर्ट मिळतो. हे संपूर्ण सॉफ्टवेअर आपण मराठीमध्ये केलेलं आहे शेतकरी बंधूसाठी. अशा पद्धतीने वेगवेगळे रिपोर्ट मिळतात. कस्टमरचं जर आपण उधारीवर विक्री केलेली असेल तर तोही रिपोर्ट मिळतो. रोखीने किंवा उधारीने विक्री केलेली असेल तर किती, एखाद्या व्यक्तीला किती विक्री केलेली आहे इथे याचे डिटेल रजिस्टर मिळतं. त्याच्याकडून जमा पैसे असतील तर जमा इथं दिसते. एकूण येणे बाकी किती दिसते. एकूण बिल अमाऊंट किती हे इथं आपल्याला दिसतं. आणि किती दराने त्याला ते आपण माल विक्री केलेला आहे. एक कस्टमर सेल रजिस्टर मिळतं. अशा पद्धतीनं सप्लायर रजिस्टर पण मिळतं, म्हणजे ज्यांच्याकडून आपण खते औषधे खरेदी केलेले आहेत त्यांचं. ह्याचबरोबर आपण आणखी एक रिपोर्ट बघू की स्टॉक रिपोर्ट. याच्यामध्ये समजा आपल्याला खताचा स्टॉक आपल्याला किती आहे बघायचा असेल 1919चा तर आपण इथं शो केल्यानंतर तो कधी खरेदी केलेला होता, किती क्वांटिटी आणि कुठल्या रेटनं, आणि तो कोणत्या प्लॉटवर कशा पद्धतीनं वापरला हे इथं दिसतं. आणि त्याच्यातून शिल्लक किती क्वांटिटी शिल्लक राहिलेली आहे हे इथं आपल्याला दिसतं.
आणखी याबरोबर आपल्याला आयटम क्लोजिंग स्टॉक असाही रिपोर्ट मिळतो. त्याच्यामध्ये आपण कोणत्या तारखेपर्यंतचा स्टॉक बघायचा आहे ते आपण इथं द्यायचं आहे. स्क्रीनवर आपण बघू शकतो हा स्टॉक कोणत्या कोणत्या आयटमचा. इथं आपण बघू आयटमचं नाव येतं इथं सुरुवातीला. नंतर तो आयटम कसा आहे, KG आहे, ग्रॅममध्ये आहे, मिलीलीटर लिटरमध्ये आहे. नंतर ओपनिंग स्टॉक किती होता, आरंभीची शिल्लक किती होते, इनवर्ड कसा झालेला आहे तो, आउटवर्ड कसा झालेला आहे आणि शिल्लक क्वांटिटी किती आहे, क्लोजिंग क्वांटिटी हे इथं आपल्याला दिसतं. आणि त्या स्टॉकचं व्हॅल्युएशननुसार तो शिल्लक किती क्वांटिटीचा, किती अमाऊंटचा स्टॉक आहे हे इथं आपल्याला दिसून येतं. तर असे वेगवेगळ्या पद्धतीचे रिपोर्ट्स आम्ही तयार केलेले आहेत. याबरोबर आपल्याला मोबाईल ॲप पण आम्ही बनवत आहोत शेतकरी बंधूसाठी. वेगवेगळ्या पद्धतीचे असे रिपोर्ट्स केलेले आहेत. तर हे फीड करत असतेवेळी आम्ही तुम्हाला पूर्णपणे ट्रेनिंग देऊ, कसं फीड करायचं आहे, सर्व मास्टर कशी फीड करायचे आहेत. क्रॉप मास्टर आपल्याला फीड करता येतं, म्हणजे कोणत्याही प्रकारची आपली शेती असेल तर ते पीक आपल्याला इथं फीड करता येतं. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्येही नाव फीड करता येतं. युनिट म्हणजे आपले प्लॉट किती आहेत ते प्लॉट आपल्याला इथं डिफाईन करता येतात, म्हणजे नमूद करता येतात. मजुरांची नावं इथं मजुरीची नावं आपल्याला इथं घालता येतात. जसं शेतामध्ये आपण कोणत्या कोणत्या प्रकारची कामं करतो मशागतीची, त्यांची लिस्ट इथं आपल्याला फीड करता येतं. जसं बांगलण आहे, काढणी, कापणी, पॉवर टेलर फिरवणे, डीप लागवड सोडणे, तोडणी, अशी वेगवेगळी जी मशागतीची कामे असतात ती आपण तुम्हाला जशी हवी आहेत त्या पद्धतीने याच्यात फीड करता येतात. वर्कर्स मास्टरमध्ये आपल्याकडे जे काम करतात त्या लोकांची यादी इथं फीड करता येते. त्यामुळे त्यांचा अकाउंट क्रिएट होतो, तयार होतो आणि त्याच्यावरून आपल्याला त्याचं अकाउंटनुसार त्याची यादी वगैरे काढता येते. सप्लायर मास्टर म्हणजे ज्यांच्याकडून आपण खरेदी करतो अशा लोकांची इथे यादी आपल्याला फीड करता येते. त्यांचे मोबाईल नंबर वगैरे इथं सेव्ह करता येतात. कस्टमर मास्टर म्हणजे नेहमीची आपली जी कस्टमर असतात आपल्या शेतीच्या मालासाठी नेहमीची जी कस्टमर आहेत त्यांचं नाव, पत्ता, फोन नंबरही इथं आपण फीड करू शकतो. जसं अण्णासाहेब पाटील, कोल्हापूर, मोबाईल नंबर स्वयंसो. यामध्ये जी माहिती फीड केली आहे ही अशी आपल्याला दाखवण्यासाठी ट्रायलसाठी फीड केलेली आहे. म्हणजे मास्टर फीड करायचं आहे आपल्याला. नंतर ट्रान्झॅक्शन दररोजच्या दररोज याच्यात फीड करायचे. त्याच्यावरून आपल्याला हे सर्व प्रकारचे रिपोर्ट्स मिळतात, स्टॉक रिपोर्ट वगैरे वगैरे. तर याच्यामध्ये आम्ही SMS ची सुविधा पण याच्यामध्ये ठेवू शकतो. SMS, मोबाईल ॲप अशा गोष्टी पण आम्ही इन्क्लूड करणार आहोत. तर अनेक शेतकऱ्यांच्या ज्या पण काही सूचना किंवा सजेशन असतील त्या आम्ही याच्यात वारंवार इम्प्लिमेंट करणार आहोत. तर आपल्या अद्ययावत शेतीसाठी हे सॉफ्टवेअर खूप उपयुक्त आहे. याचा वापर आपण करू शकताय. केव्हाही फोन करा. माझा फोन नंबर आहे 84 211 82 444. नमस्कार.